ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा 13वा अध्याय बघतो आहोत. आणि जेव्हा अध्याय सुरू झाला होता तेव्हा भगवंतांनी आपल्याला कबूल केलं होतं की मी क्षेत्रज्ञ काय आहे, क्षेत्र काय आहे, हा म्हणजे या जगाचं खरं स्वरूप काय आहे, आणि ह्या जगाचा जो नियंता आहे, ईश्वर म्हणा किंवा आत्मा म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, त्याचं स्वरूप काय आहे याबद्दल मी तुला सांगेन असं भगवंतांनी पर्यंत सांगितलं होतं. आणि ते थोडक्यात सांगून झाल्यानंतर पुन्हा आज आपण एक दोन श्लोक बघितल्यानंतर त्यानंतर पुन्हा भगवंत हे ज्या क्षेत्रज्ञ जो आहे, म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो किंवा ब्रह्म म्हणतो, त्याचं काय खरं स्वरूप आहे ते पुन्हा भगवंत सांगतील. इन बिटवीन ह्या मध्ये भगवंतांनी सांगितलं की आपण जर ह्या मार्गाला जायचं असेल किंवा ज्ञानमार्गाला आपल्याला जायचं असेल, भक्ती मार्गाला जायचं झालं असेल, तर काही गुण आपण आपल्या अंगात मांडवायला पाहिजे. म्हणजे आध्यात्मिक जीवनासाठी ते इसेन्शियल आहे, फार महत्वाचे आहे. ते नसेल तर मग पुढचं काही होणार नाही आहे. म्हणून मग यामध्ये म्हणजे त्यांनी पहिल्यांदा क्षेत्रज्ञ काय सांगितलं, क्षेत्र काय ते सांगितलं, आणि नंतर या गुणांची चर्चा भगवत गीते करतायत. त्यानंतर पुन्हा तो क्षेत्रज्ञ काय आहे, ते ब्रह्माचं स्वरूप काय, आत्मस्वरूप काय ते सांगत जातील. तर यामध्ये आपण काही काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट काही आपण इथे श्लोक बघितले किंवा गुण त्यांनी सांगितले आहेत. जवळपास आपण जर ते मोजले तर 20-22 ते गुण आहेत. ते जर आपण खरोखर अंगी बाळगायचा प्रयत्न जरी केला, हा, तरी ती खूप मोठी साधना आपल्यासाठी होऊ शकते. म्हणून त्यांनी सांगितलं होतं पहिल्यांदा आपल्याला की अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. त्यामुळे सांगितलं की हे अमानित्व, मानित्व हे सगळ्यात म्हणजे आपला हा जो बेसिक अहंकार आहे. मी याच्यावर पुन्हा जोर का देतोय, कारण एंड आपल्याला माहिती आहे की काय कुठे जायचं आपल्याला. पण हे मीन्स जे आहे, साधनं जे आहे, हे जोपर्यंत आपण परफेक्ट करत नाही तोपर्यंत त्या एंड पर्यंत पोहोचायचा मार्ग आपल्याला सुकर होत नाही. म्हणून हे अहंकार हा एक एक अहंकार काय असतो की आपल्या स्वतःबद्दलचा अहंकार, म्हणजे एक ऍज अ पुरुष. पण या नंतरचे जे काही आपण उपाधी घेतो, मी असा, मी चांगला, मी वाईट, मी इतका पैसावाला, मला इतका माझा, मी या पदावर असलेला माणूस, हे जे सगळे आपण उपाधी घेतो, त्या उपाधींसाठी इथून म्हणून भगवंताने म्हणताय की हे अमानित्व हा एक फार मोठा गुण आपण अंगी बाळगला पाहिजे. आणि त्याचे कारण सांगितले की हे व्यसन लावणार आहे. हा, आपण बघतो ना जगामध्ये की एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, ते कसं आपण ते म्हणजे काय प्राप्त करायचं त्यासाठी सगळी धावपळ चालू असते, सगळी कॉम्पिटिशन आहे, सगळी नुसतं धावणं आहे सगळं. तर ते एक तुमचं व्यसन लावतं आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या धावण्यामुळे आपला आपलं विवेक ज्ञान हे निघून जातं. म्हणून इथे भगवंत म्हणतात की अमानित्व हा एक फार मोठा गुण, मानित्व त्याच्या विरुद्ध अमानित्व हा गुण आपण इथे आणायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये जितका विनय आणता येईल, आपण जितके आपण काय सरेंडर भावाने भगवंताच्या जवळ जाऊ, तितकं या साधनेसाठी आपल्याला सोपं आहे. आणि पुन्हा नंतर सांगितलं अदंभित्व, हा, अदंभ म्हणजे फिजिकल एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, हा, चालण्या बोलण्यामध्ये, हा, वागण्यामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये एक दंभ असतो. तो दंभ जाऊन जितकं आपण काय म्हणतात सिकिंग अट्रॅक्शन, म्हणजे लोकांनी माझ्याकडे बघावं, लोकांनी माझा काहीतरी माझ्याकडे बघून मान द्यावा, या सगळ्या गोष्टी एक सुप्त एक मनामध्ये इच्छा असते बरेच वेळा. तर त्यासाठी पण इथे भगवंत म्हणतात की हा दंभ काढून टाकायला पाहिजे. आणि नंतर म्हणजे अहिंसा, की कायिक वाचिक मानसिक आपण डिटेल बघितलं आहे सगळं, की शारीरिक मानसिक या सगळ्या स्तरावर ही हिंसा ही आपण थांबायला पाहिजे. कारण नाही म्हटलं तरी काहीतरी शब्दांनी, वागण्यानी ही हिंसा आपल्याकडनं होत असते. बरेच वेळा आपण इन्स्टिंक्टिव्हली बऱ्याच गोष्टी करून बसतो, परंतु त्यासाठी पण इथे तो विवेक सांभाळायला पाहिजे आपण. आणि नंतर म्हणतात शांती, शांती आणि आर्जव, ही तितिक्षा आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे.
ती फार महत्वाची आहे. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, ती तितिक्षा आपल्या जीवनात असायला पाहिजे. आणि पुढचं जे काही आयुष्य आपण घालवतोय त्या आयुष्यामध्ये हा पूर्ण असं अगतिक न होता, खूप इम्पेशंट न होता, जस्ट वाट बघणं. जसं आपल्या प्रारब्धामध्ये जसं गोष्टी येणार आहेत, अनफोल्ड होणार आहेत, त्याची वाट बघणं, ते झालं शांती. म्हणून ह्या गोष्टी जर आपण अंगी बांधल्या भगवंत म्हणतात तर फार चांगलं. आणि मग पुढे म्हणतात आचार्योपासनम, शौचम, आपल्या शारीरिक मानसिक हे काय म्हणतात त्याला, स्वच्छता, आणि स्थैर्य, आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह, आपल्या इंद्रियांचा संयम हा फार महत्वाचा आहे. तो आपण आपल्या अंगी बाणवायला पाहिजे. आणि स्थैर्य, स्थैर्य म्हणजे त्या आयडियलकडे जाण्यासाठी म्हणून एक मनामध्ये एक मोठा एक पेशन्स, त्याचा फार मला जोर लागतो, की अजूनही झालं नाही, अजूनही होत नाही. म्हणजे बघा, कोणी ऑफिसमध्ये काम करणारे लोक असतात, अरे काय मी इतकं वर्ष काम केलं, माझं अजून प्रमोशन झालं नाही, मला अजून इन्क्रिमेंट मिळाले नाही, मला इतका पैसा मिळाला नाही. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण आपलं स्वतःचं स्थैर्य घालून बसतो आणि इम्पेशंट होऊन जे नको करायला त्या गोष्टी करून बसतो बरेच वेळा. ते स्थैर्य फार आपल्या जीवनात महत्वाचं आहे. आणि नंतर म्हणतात आत्मविनिग्रह, की आपला स्वतःचा मनाचा निग्रह, तो निग्रह जर नसेल तर तो काही कामाचा नाही आपल्या साधनेच्या कामासाठी. म्हणून म्हणतात ते निग्रह आवश्यक आहे. आणि मग म्हणतात ते इंद्रियात वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, की इंद्रियांच्या प्रती वैराग्य हे फार महत्वाचं आहे. आणि अनहंकार, अहंकार न करणं, आणि जन्म मृत्यू जरा व्याधी यामध्ये दोष बघणं. म्हणजे कारण दोष बघितले काय होईल, की आपण आपल्या या शरीरावर आपली आसक्ती राहणार नाही. नंतर असक्तिक विश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यमच्या समचित्तत्व इष्टानिष्टोपपत्तीषु. तिथे आसक्तीच्या पासून दूर कसं जावं. आणि अनविश्वंग, एक्सेसिव्ह जी अटॅचमेंट असते पुत्र दार गृह याच्यासाठी, ती कशी काढावी याबद्दल आपण बरीच चर्चा केली होती. आणि नित्यमचं समचित्तत्व इष्टानिष्टोपपत्तीषु, की इष्ट, चांगलं वाईट, सुख दुःख या सगळ्यामध्ये सम राहणं, त्याला म्हणतात ते हे फार आपल्याला आवश्यक आहे साधकासाठी म्हणून. आता पुढे म्हणतात ते, की मयीच्या अनन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसती. तर आता इथे समचित्तत्व याच्या आधी सांगितलं त्यांनी, की समचित्तत्व म्हणजे कसं, की इष्ट आणि अरिष्ट गोष्टींपासून आपलं चित्त सम ठेवायचं. आणि त्यासाठी उपाय काय, त्यासाठी आपले उपाय आपण बघितले याच्यापूर्वी पण. कर्मयोग हा उपाय आहे मनाला सम आणण्यासाठी. काय म्हणतात त्याला आपण, उपासना करणं आहे. त्यांनी जर मनाला स्थैर्य आणता आलं तर ह्या गोष्टी इथे सांगितल्या. आणि पुढे म्हणतात की मयीच अनन्य योगेन, की हे एवढं सगळं काय करायचं आहे, कशासाठी करतोय आपण हे एवढं सगळं आटापिटा कशाला करायचं जीवाचा, की माझ्याशी आपण युक्त व्हायला पाहिजे. मयीच्या अनन्य योगेन. आता इथे मयी जे म्हटलेलं आहे, मय म्हणजे काय, फक्त श्रीकृष्ण स्वतःसाठी म्हणत नाहीये. इथे कोणीही पण चालणार आहे, की तुम्हाला जे इष्ट आवडतं, मग ते श्रीरामकृष्ण असो, की श्रीरामचंद्र असो, की गणपती असो, की कोणीही असो, काली माता असो, तर तुम्हाला जे काही इष्ट त्याला त्याची भक्ती करा. मयीच्या अनन्य योगेन भक्ती, की आता एवढं सगळं कशासाठी करायचं, माझ्या भक्तीसाठी म्हणून. म्हणजे ईश्वराच्या भक्तीसाठी म्हणून, तुम्हाला जो ईश्वर आवडतो, इष्ट आवडतो, त्याच्या भक्तीसाठी म्हणून हे सगळं करायला पाहिजे. म्हणून आपण याच्यापूर्वी पण बघितलं, की यो यो याम याम तनुम भक्तम श्रद्धयामि तु इच्छसी तस्य तस्य चलाम, काय म्हणतात ते, श्रद्धा तामेव विदधाम्य. आपण 7व्या अध्यायात बघितलं होतं, की ज्याची जशी जशी श्रद्धा आहे, यो यो याम याम तनुम भक्त, की ज्याची जशी श्रद्धा आहे, ज्या ईश्वरावर त्याची श्रद्धा आहे, त्याप्रमाणे त्यांनी भगवंताकडे जात राहावं. आणि तस्य तस्य चलाम भक्ती, की त्याला त्याप्रमाणे मी तुला भक्ती देत जाईल. की जसं जसं आपण पुढे जातो तसं भगवंत पण आपल्याला भक्ती देत राहतो. तर त्यासाठी म्हणून इथे भगवंत म्हणतात, की तू माझी भक्ती कर. आणि अनन्य योगेन, हे सगळ्यात महत्वाचं, की आज केला, उद्या केलं नाही, परवा केलं, 6 महिने विसरलोच. आमच्या इथे येतात भक्त बरेच वेळा, की अहो ते इथे राहायचे नाही, एक स्वामी म्हणजे प्रेसिडेंट महाराजांचं जे क्वार्टर आहे तिथे येऊन म्हणतात, की अहो तिथे एक स्वामी असायचे ना, कुठले स्वामी नाव माहित नाही, दीक्षा घेतलेली आहे बरं का, पण गुरूंचं नाव माहित नाही.
मग गुरुंना कसं सांगायचं ते ठेंगणेशे होते, काळेशे होते, हे गुरूंचे वर्णन चालू आहे बघा. हां, म्हणजे अशा लोकांना मंत्र ते कसं लक्षात असेल मला माहीत नाही. हां. तर एनिवे तर ते काही आमचे एक महाराज होते, ते एक विजय महाराज म्हणून. ते मध्ये-मध्ये म्हणायचे, की "आता ते सगळं विसरा, ते गुरु-बिरू, पुन्हा फॉर्म भरा, पुन्हा दीक्षा घ्या आणि पुन्हा सुरू करा." हां. तर इथे म्हणतात ते अनन्य योगेन, की माझी भक्ती कशी करायला पाहिजे? तू अनन्य भक्ती करायला पाहिजे. आता भक्ती कशी करायची? आपण याच्यापूर्वी बघितलं आहे, की आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. भक्ती करायचे 4 प्रकार भगवंतांनी सांगितले, की 4 लोकं माझी भक्ती करतात, की माझा धावा करतात. कोण करतात? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. हे 4 प्रकारचे त्यांनी सांगितले. आता या 4 प्रकारच्या भक्तांपैकी आपण कुठला भक्त व्हावा? हे आता इथे क्लिअर व्हायला पाहिजे. की मी आर्तभक्त. आर्तभक्त म्हणजे काय, की तो जेव्हा प्रॉब्लेममध्ये सापडतो, क्रायसिसमध्ये सापडतो, तेव्हाच फक्त भगवंताकडे जातो. हां, आपण बघतो ना, की उद्या परीक्षा आहे, उद्या इंटरव्ह्यू आहे, उद्या काही चांगलं काम करायचं, तेव्हा आपण भगवंताला जाऊन साष्टांग प्रणाम काय आणि काय-काय बोलतो आणि काय-काय आपण म्हणतो. तर त्या भक्ती इथे म्हणत नाही आहे. ती आर्तभक्ती झाली. तिथे त्याला मोक्ष पाहिजे नसतो, तिथे त्याला मुक्ती पाहिजे नसते, तिथे त्याला चित्तशुद्धी पाहिजे नसते. तर ह्या 4 पैकी मग ही आर्तभक्ती आपल्याला नको आहे. ती तेवढ्यापुरती कधी येते? आपल्यावर कधी संकट येतात जीवनामध्ये. त्या संकटाच्या काळामध्ये आपण पण देवाचा धावा करतो आणि करायला पण पाहिजे. तर ती झाली तेवढ्यापुरती भक्ती. पण तिथे काहीही मुक्तीची कामना नसते किंवा या संसारातून सुटण्याची कामना त्यामध्ये नसते. तर अर्थ गेलं. मग दुसरी भक्ती कुठली? अर्थार्थी. म्हणजे जिथे फक्त अर्थ म्हणजे काम आणि भोग यासाठी म्हणून फक्त देवाची प्रार्थना केली जाते. की मला पैसा मिळू दे, मला चांगली नोकरी मिळू दे, हां, मला चांगली बायको मिळू दे, मला चांगले पुत्र माझे मला होऊ देत, मला मुलांना शाळेत चांगली ॲडमिशन मिळू देत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे हां, या म्हणतात अर्थार्थी, की माझं स्वतःच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी म्हणून, पैसा मिळण्यासाठी म्हणून, भोगण्यासाठी मला सुखी जीवन मिळावं म्हणून, त्यासाठी म्हणून केलेली कामना, अर्थार्थी. अर्थ झालं, आपल्याला ते व्हायचं नाहीये. अर्थार्थी फक्त नुसतं कामना आहे, भोगासाठी म्हणून आपल्याला फक्त भगवंताची प्रार्थना करायची नाहीये. कारण या भोगांच्या बद्दल मिळण्याबद्दल आपण जी काही प्रार्थना करतो, ती काही आपल्याला मुक्तीची प्रार्थना नसते. आपल्याला घर, पैसा सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. ठीक आहे, ती पण करायला चुकीचं काहीच नाहीये. आपल्या अध्यात्मामध्ये चुकीचं काहीच सांगितलेलं नाही. फक्त आपण तिथे थांबू नये. की माझी आता मलाही सध्या मला घराची आवश्यकता आहे, मला नोकरीची आवश्यकता आहे. तर त्यासाठी म्हणून भगवंताला प्रार्थना करणं हे केव्हाही चांगलं. परंतु तिथेच न थांबता त्यानंतर पुन्हा माझं मन शुद्ध व्हावं त्यासाठी पण पुढे जाणं, हा प्रवास पुढे कंटिन्यू असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून काय झालं, की मग अर्थ पण गेलं, अर्थार्थी पण गेलं आणि ज्ञानी. ज्ञानी काय आहे सगळ्यात शेवटची स्टेज आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही चित्तशुद्ध तुमचं होईल, भगवंतावर भक्ती होईल, तेव्हा तुम्ही ज्ञानी भक्त होऊ शकता. पण आजच्या घडीला, आजच्या स्टेजमध्ये आपण ज्ञानी भक्त पण आपल्याला स्वतःला म्हणता येत. मग आपल्याला काय म्हणता येईल? जिज्ञासू. या जिज्ञासू कॅटेगरीमध्ये आपण पडतो. आर्त, जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. या 4 पैकी म्हणजे भक्ती कशी करायची? कारण भगवंताने काय म्हटलंय, की मईच्या अनन्य योगेनं, की अनन्य योगाने तू माझी भक्ती कर. मग भक्ती करणं म्हणजे म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला अशा काही काही मिसकन्सेप्शन असतात. तर त्या 4 पैकी आपण जिज्ञासू व्हायला पाहिजे. जिज्ञासू व्हायला पाहिजे काय म्हणजे काय? की आपल्याला विवेक, वैराग्याचं आपल्या मनामध्ये काय स्फुरण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून भगवंताकडे जायचा प्रयत्न करायला पाहिजे. की मला विवेक दे, मला वैराग्य दे, या प्रकारचं जीवन. आणि आता इथे त्याला कम्प्लीट क्लिअर होऊन जातं, की भगवंतच मला पूर्ण काही काय सिक्युरिटी आपण जी म्हणतो, की पूर्णत्व म्हणतो किंवा आनंद म्हणतो, शांती म्हणतो, हा फक्त ही केव्हा मला मिळणार आहे, की जेव्हा मला भगवंत मिळतील. आता इथे या 2 गोष्टी क्लिअर झाल्या आहे, की त्याला कळून आलाय, की हे पूर्णत्व आपण जे मागतोय, सदैव आपण या पैशाच्या मागे, स्त्री मागे आणि ह्या भोगांमागे धावतो, की इथे केल्यानंतर आपल्याला पूर्णत्व मिळेल. आपल्या बँकेमध्ये जर 10 कोटी असतील तर आपण शांतपणे मरू शकू. हे पूर्णत्व नाहीये. आता त्याला क्लिअर झालंय, की भगवंताशिवाय मला काहीही पूर्णत्व देऊ शकत नाही. भगवंताशिवाय अल्टिमेट सिक्युरिटी माझ्या जीवनात कुठलीच नाहीये.
भगवंताशिवाय माझ्यामध्ये शांती कुठलीच नाही, हा एक त्याचा पॉइंट क्लिअर झाला असतो. आणि आता हे अर्थ आणि काम हे जाऊन धर्म आणि मोक्ष आलेला असतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर अर्थ आणि कामाबद्दल त्याचं जे आकर्षण आहे ते आता कमी होऊन हळूहळू तो आता धर्म आणि मोक्ष मार्गाकडे जायला लागतो. आणि धर्म आणि मोक्ष मार्गाकडे जायचं म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये वैराग्य पाहिजे, तुमच्या मनामध्ये विवेक पाहिजे. हे मागणं म्हणजे झालं जिज्ञासू भक्त. आणि या अशा जिज्ञासू भक्ताला मग भगवंताने काय म्हटलंय? अव्यभिचारेण भक्ती. फार सुंदर वर्ड दिलाय इथे, की इथे आता व्यभिचार नाहीये. व्यभिचार कसा की ठाकूर मला थोडंसं अजून मला मोठी नोकरी मिळाली असती, मला एखादं प्रमोशन मिळालं असतं, अजून एखादा 2 रूमचा फ्लॅट आहे माझा, तर अजून एखादं बेडरूमचं जास्त मिळालं असतं, छान झालं असतं. पण मला काय नाही, मला वैराग्य पण पाहिजे आहे, मला भक्ती पण पाहिजे आहे. झालं, तुम्ही भगवंताला कन्फ्यूज करून टाकलं. तो जेव्हा त्याला फ्लॅट मागताय तेव्हा द्यायला तयार आहेत, तेवढ्यात तुम्ही म्हणतात नाही मला विवेक वैराग्य पण दे. मग विवेक वैराग्य द्यायला तयार आहेत, तेवढ्यात तुम्ही म्हणतात नाही मला अजून पैसे दे. मला भगवंतानी काय द्यावं? आपण इतकं स्वतः कन्फ्यूज असतो की आपल्याला क्लिअर माहीत होत नाही की आपण खरोखर देवाला काय मागायला पाहिजे. हा, तर ह्या गोष्टी आपण क्लिअर व्हायला पाहिजे. आणि असा जो योगी आहे, असा जो भक्त आहे, अव्यभिचारिणी भक्ती म्हणतात, की जिथे कुठला व्यभिचार नाहीये, तिथे एकदम त्याचं पूर्ण माइंड क्लिअर झालाय की मला आता हेच पाहिजे, फक्त भगवंतच पाहिजे आहे. आणि भगवंताशिवाय मला काहीही नको आहे. भगवंतच मला फक्त सिक्युरिटी देऊ शकतो. बाकी या सगळ्या गोष्टी ज्या काही मला मिळतील त्या माझ्या प्रारब्धानुसार मिळतील. मला घर, दार, कपडे, लत्ते, खाणं पिणं जे काही मला मिळेल, हा त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण स्वप्रयत्न आणि प्रारब्ध याच्या भरोश्यावर जेवढं काही मिळेल त्याप्रमाणे मी माझं हे जीवन चालवेन. पण खरी गोष्ट मला जर पाहिजे असेल तर तो फक्त भगवंतच पाहिजे. इथे हे श्रीकृष्ण क्लिअर करतात. ते म्हणतात की अव्यभिचारिणी भक्ती आणायला पाहिजे. की हे सगळे गुण मी अंगात आणायचा प्रयत्न करतोय कशासाठी? ही अव्यभिचारिणी भक्ती माझ्यामध्ये आली. कारण असं जर आली माझ्यामध्ये भक्ती तर चित्तशुद्धी हळूहळू व्हायला सुरुवात झाली. आणि चित्तशुद्धी जर झाली तर मग काय सूर्यवरती आलाच आणि त्याचं दर्शन आपलं झालंच म्हणायला पाहिजे. तर इथे म्हणतात की मईच अनन्य योगेनं, की माझी तू भक्ती कर, अनन्य योगेनं भक्ती कर. त्यासोबतच कुठली भक्ती कर? ही अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी मधले जिज्ञासू होऊन, विवेक वैराग्य माझ्याकडे मागून, मलाच फक्त मागून ती भक्ती कर. आणि याला म्हणतात ते अव्यभिचारिणी भक्ती. अशी भक्ती तू माझ्यासाठी कर. त्यानंतर पुढे म्हणतात विविक्त देश सेवित्वम अरतीर जनसंसदी. आपण मराठी वाचलं नाही. मग परमेश्वराच्या ठिकाणी ऐक्यावस्थेच्या ध्यानयोगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकांत व शुद्ध देशी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्याच्या समुदायात मिसळण्याची आवड नसणे, हे क्वालिटीज आहेत. म्हणजे मला भक्ती आता पाहिजे आहे, अव्यभिचारिणी भक्ती पाहिजे आहे, परंतु त्यासाठी आता मी इकडे अव्यभिचारिणी भक्ती पण मागतोय. म्हणजे आपलं असतं ना, म्हणजे त्या बघा बरेच वेळा ते थंड पाणी किंवा गिझरचं पाणी पिताना होतं आपलं, की गिझरची आपण एक बकेट गरम पाणी काढलं आणि दुसरी बकेट घ्यायला गेलो की ते थोडं थंड झालं असतं पाणी. कारण जसं तुम्ही एक इकडे बकेट काढली तसंच तुम्हाला थंड पाणी पुन्हा त्या गिझरमध्ये पडलं ना, तर टेम्परेचर कमी झालं त्या गिझरचं पाण्याचं. तसं होऊ नये इतके मी अव्यभिचारिणी भक्ती मागतोय, मी सगळं करतोय. आणि जर पुन्हा आपण या लोकांमध्ये मिसळलो, कुठल्या लोकांमध्ये की जिथे नुसतं काम आणि भोगाचं जिथं वातावरण आहे, आणि आपण जर आपल्या आतमध्ये नाही गेलो, बहिर्मुखीच आपण राहिलो, तर या भक्तीला जे आपण त्याचं पालन पोषण करतोय आपल्या भक्तीचं, मनाचं, ते पालन पोषण हळूहळू पुन्हा खाली येऊ शकतं केलेलं. म्हणून ते म्हणतात इथे की विविक्त देश सेवित्व, की अशा साधकांनी काय करायला पाहिजे? की थोडक्यात एकांतवास मध्ये मध्ये, रोजचा कोणाला म्हणत नाही आपण, भगवंताला पण माहितच नाही रोज आपण करू शकत नाही, पण या सगळ्या जनसमुदायापासनं, या सगळ्या ह्या मटेरियल जगापासनं थोडं स्वतःला बाहेर आणून, की काय आपला खरा मुख्य प्रश्न काय आहे हा आपण विचार करायला पाहिजे. व्हॉट इज द फंडामेंटल प्रॉब्लेम? की आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळत नाही, आपल्या जीवनामध्ये शांती मिळत नाही, आपल्या जीवनामध्ये हे सदैव काहीतरी अस्थिरता आहे मनामध्ये, जे पाहिजे ते मिळालं नाही आपल्याला, म्हणून आपण सदैव कशाची तरी उणीव भासते जीवनामध्ये. त्याचं खरं कारण काय आहे?
हे कारण केव्हा निघू शकतं आपलं, की जेव्हा आपण एकांतवास करतो, जेव्हा आपण फक्त एकटे असतो, जेव्हा मोबाईल फोन पण सोबत नसतो, काहीही नसतं, कारण हे निक्षून सांगावं लागतं मोबाईल फोनचं आता, तर त्याशिवाय एकांत होत नाही. तर जोपर्यंत आपण एकांतवासात जात नाही, विविक्त देशसेवित्व, तीन गोष्टी आहे बघा. एकाकी असणं, एकाकी म्हणत नाहीये भगवंत इथे. एकाकी असणं म्हणजे काय, की एखादी मला गोष्ट पाहिजे आहे, ती माझ्याजवळ मला मिळत नाहीये म्हणून मी आता एकाकी आहे. ते एकाकी पण नाहीये. एकाकी, एकांत आणि कैवल्य ह्या तीन गोष्टी आहेत. की एकाकी असणं म्हणजे मला काहीतरी माझ्या जीवनात कशाची तरी कमतरता आहे आणि त्यामुळे मी एकाकी आहे. म्हणजे आय एम डिपेंडंट ऑन समबडी. मग तो मुलगा असो, मुलगी असो किंवा कोणतीही असो, कुठल्याही गोष्टी असो, की ते मी त्यांच्यावर डिपेंडंट आहे आणि ते आता माझ्या जीवनात नाहीये, म्हणून मला एकाकी वाटतं. तर हा एकाकीपणा इथे भगवंताला म्हणायचं नाहीये. कारण हा एकाकीपणा म्हणजे एकांतवास नाही. एकांत म्हणजे कसं, की तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये आता रममाण होताय आणि तुम्हाला इतर लोकांची, म्हणजे ह्या इतर काय कंपनी, म्हणजे मला आनंदी ठेवण्यासाठी म्हणून मला इतर कंपनीची तर आवश्यकता नाहीये. बरेच वेळा आपल्याला तसं होतं, की मला आनंद व्हायचा असेल, मला काही छान हे शेअर करायचं असेल, तर मी लोकांमध्ये मिसळायचा प्रयत्न करतो. लोकांनी जर मला काही काय दिवसभरात मला कोणी फोन केला नाही, मेसेज केला नाही, कोणी माझ्याशी चांगलं बोललं नाही, तर आपण अस्वस्थ होतो. म्हणजे आपल्या आनंदासाठी, आपल्या एक्झिस्टन्ससाठी आपण लोकांवर डिपेंड असतो. पण एकांतामध्ये आपण वी आर नॉट डिपेंडंट ऑन पीपल, वी आर नॉट डिपेंडंट ऑन थिंग्स. की गोष्टींमध्ये माझ्याजवळ मी आनंदी आहे. मी आनंदी केव्हा आहे, की मी एकटा आहे रूममध्ये आणि माझ्याजवळ मोबाईल आहे आणि फुल इंटरनेट भरलेला आहे, मग मी आनंदी आहे. पण मी रूममध्ये एकटा आहे आणि मोबाईल पण बाहेर आहे, सगळं फोन पण बंद आहे आणि मी जर माझ्यामध्ये जर आनंदी असेल, मग तो कुठलाही आनंद असो, तुम्हाला तो वाचनात आनंद मिळो, तुमच्या जबाबदाऱ्यात आनंद मिळो, तुमच्या छंदामध्ये आनंद मिळो, पण तुमच्याशी कनेक्शन, हा प्रॉब्लेम आपला आज काय, की आपला स्वतःचं कनेक्शन आलं नाहीये. हे सदैव लोकांवर, सदैव लोकांशी, सदैव सोशल मीडियाशी, सदैव फोनशी इतकं आपण त्यात गुरफटलेलो आहोत, की मला काय पाहिजे, माझ्या आनंदाचा विषय काय आहे, हेच माहीत नसतं. दिवसात आनंद मिळण्यासाठी आपल्याला 100 विषय मिळतात. पण त्या सगळ्या विषयांना आनंद मिळून पण शेवटी संध्याकाळी तुम्ही बघा, तुम्हाला काहीतरी राहतच नाही. समथिंग इज मिसिंग इन लाईफ. तर ते शोधून काढणं म्हणजे आहे एकांत. तर आपल्याला तिथे भगवंत इथे आपल्याला एकाकी म्हणत नाहीये, इथे एकांतवास म्हणतात. तिथे म्हणतात विविक्त देश सेवित्वम, ही ही एक सवय लावायला पाहिजे. अधेमध्ये जस्ट सोडा सगळं आणि जस्ट फिरून फिरून द्या कुठे आपल्या बगीच्यामध्ये. जस्ट एकट्या गार्डनमध्ये जा, एखाद्या बेंचवर बसा आणि नुसतं बघा आकाश. काहीही त्यावेळेस विचार करू नका कसलाच. हे आहे स्वतःबद्दल राहणं, स्वतः सोबत राहणं, स्वतःला, म्हणजे तुम्ही जस्ट स्वतःचं लाईफ बघा ना, की आपण स्वतःला किती वेळ देतो. वेळ देत नाही आपण. जप करताना पण आपण ते काही वेगळ्याच देवाच्या नावाचं हे करत असतो, बट वी आर नॉट विथ अवर सेल्फ. आपण आपल्यासोबत कधीच नसतो. तर हे इथे हे अपेक्षित आहे, विविक्त देश सेवित्वम. आणि हे केव्हा येईल, अरती जनसंसदी. हे केव्हा येईल, की लोकांच्या मध्ये माझी रती असणार नाही. रती म्हणजे काय, की विसरून जाणं, गेट लॉस्ट. म्हणजे त्या आनंदामध्ये आपण स्वतःला विसरून जातो, त्याला म्हणतात रती. तर ती रती म्हणजे लोकांसोबत, या वस्तूंसोबत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला असोसिएट करतात, त्यांना सोडून मी राहू शकतो. ही झाली अरती जनसंसदी, की लोकांपासनं मी वेगळा राहू शकतो. तोच काय होऊ शकतो, विविक्त देशसेवित होऊ शकतो, की ज्यांनी या जगापासून थोडीशी पाठ फिरवलेली आहे. किंवा मी असं म्हणेन, की पाठ फिरवणं हा मोठा शब्द झाला, पण काही काळापुरती जरी आपण जर या जगापासून पाठ फिरवली, आपण आपल्या गोष्टींपासून जरी पाठ फिरवली आणि आपण आपल्या सोबत जरी राहिलो आत्म्यासोबत, तरीही फार मोठी गोष्ट झाली. म्हणून या फार महत्वाची ते गोष्टी सांगतात भगवंत, की माझी भक्ती कर मैच अनन्य योगेन, अव्यभिचारिणी भक्ती कर, पण ती खरी खरी फलद्रूप केव्हा होईल, की जेव्हा तू एकांतवास करशील आणि ह्या अरती जनसंसदी, की लोकांच्या सोबत जनसमुदायामध्ये मिसळण्याची तुझी इच्छा, हा, ती कमी होऊन जाईल. तर ह्या इथे काही 2-4 गोष्टी पुन्हा छान भगवंतांनी सांगितल्या.
पुढे म्हणतात अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ञानमिती प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. ते म्हणतात की अध्यात्म ज्ञानात नित्य स्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमेश्वर त्याला सर्वत्र पाहणे हे सर्व ज्ञान आहे आणि जे त्याच्याहून विपरीत आहे ते अज्ञान आहे असे म्हटले आहे. आता इथे ह्या गुण आतापर्यंत भगवंतांनी जे सांगितले तो टॉपिक आता इथे भगवंत कन्क्लूड करतात की त्यांनी पहिल्यापासून अमानित्वापासून सुरू केलं होतं आणि इतपत त्यांनी सांगितलं आतापर्यंत. तेव्हा इथे भगवंत म्हणतात की तत्वज्ञानार्थ दर्शनम, की ह्या सगळ्या गुणांचा उपयोग काय आहे, की मला तत्वज्ञान मिळण्यासाठी म्हणून याचा उपयोग आहे, की मला काही काम नाहीये म्हणून मी हे करायला सांगत नाहीये. भगवंत म्हणतात ते म्हणतात की कशासाठी पाहिजे आपल्याला अध्यात्म ज्ञान नित्यत्व, की तत्वज्ञान मला पाहिजे, मला खरं ज्ञान पाहिजे. आणि ते ज्ञान केव्हा मला पाहिजे किंवा माझा त्या ज्ञानाकडे जाण्याचा काय ती स्पीड म्हणा किंवा ती कशी वाढेल, की जेव्हा मला मला ह्या जे साधनं आहेत या साधनांबद्दल पण प्रीती वाटेल, साधनांबद्दल पण मी आदर करेन, त्याबद्दल माझ्या मनात एक प्रीती उत्पन्न होईल. त्यासाठी म्हणून ते म्हणतात की हे तत्वज्ञान दर्शनम हे तुम्हाला फार आवश्यक आहे. कारण दिस इज म्हणजे जर तुम्ही काय म्हणतात त्याला गणिताच्या भाषेत जर म्हटलं तर हे प्रपोर्शनल आहे पूर्ण, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल नाही आहे. म्हणजे लव्ह टू मीन्स म्हणजे जे माझे साधनं आहेत त्या साधनांकडे जाण्याचे डायरेक्टली प्रपोर्शनल टू युअर ज्ञान. म्हणजे जितकं जितकं तुम्ही ह्या गुणाची मात्रा तुम्ही जीवनात वाढवाल तितकं तितकं तुमचं ज्ञान वरती जाईल. हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून इथे म्हणतात की अध्यात्म ज्ञान नित्यत्व आणि तत्वज्ञान अर्थ. तत्वज्ञान अर्थ म्हणजे काय, मीन्स काय, सॉरी फळ, की या तत्वज्ञानाचं फळ काय आहे, शांती आहे. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोध स्थितधी मुनीर उच्चते. की मुनी कोणाला म्हटलेलं आहे, ज्ञानी कोणाला म्हटलं आहे तिथे भगवंतांनी की दुःखेषु अनुद्विग्न मना आणि सुखेषु विगत स्पृह, की जो दुःखांपासनं डळमळून जात नाही आणि सुखामध्ये वाहवला जात नाही. दुःखेषु आणि वीतराग भय क्रोध, हे भय क्रोध हे काम क्रोध लोभ मोह याच्यापासून वीतराग त्याच्यापासून ज्याने पाठ करून घेतलेली आहे तो काय, अशा माणसाला अशी ज्याची मती झाली आहे त्याला भगवंत म्हणतात स्थितधी मुनी उच्चते, की अशा माणसाला मुनी किंवा ज्ञानी म्हटलं जातं. या द्वंद्वात्म बाहेर निघणं, तिथे ते बॅलन्स सांभाळणं, तिथे ते इक्वॅनिमिटी सांभाळणं. म्हणजे हे जे आपलं आतलं आणि बाहेरचं जे दोन व्यक्तिमत्व आपलं सदैव संघर्षात असतात तो संघर्ष आता मिटून गेलेला आहे. तिथे तुमचं बॅलन्स आलेला आहे. आणि ह्या बॅलन्सला नाही तर बरेच वेळा आपले मूड स्विंग्स होतात. थोडं गोष्ट झालं की मूड स्विंग होतात आपलं. थोडं कोणी बोललं तर बस झालं आपलं त्या दिवशी गेलं. हे आता आम्ही इथे रोज अनुभवतो. म्हणजे इव्हन पॅन्ट्रीमध्ये पण चहा बिघडला की समजायचं की त्या पोराचा मूड स्विंग झालेला आहे, म्हणजे काहीतरी कोणी त्याच्यावर ओरडलेलं आहे. कारण ते संपलं सगळं. ते चहामध्ये चहा जास्त पडला किंवा साखर कमी झाली, काहीतरी झालं. हे पदोपदी आपण हे करत होतो. हे जे समत्व आहे, हे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षणी हे जे समत्व सांभाळणं आहे तेच इथे म्हणतात की तत्वज्ञानाचं दर्शनम, आणि हेच आहे अध्यात्म ज्ञान. हे फार महत्वाचं आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्व म्हणजे आता आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या, म्हणजे मी कर्मयोग केला, मी उपासना केली, मी पूजा केली, हे सगळं केलं. पण आता हे कसं ना, उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्हाला घर बांधायचं आहे आणि घर बांधण्यासाठी तुम्ही काय ऐकलं, विटांची ऑर्डर दिली, वाळू आणली. मग काही विटा इथे पडलेल्या आहेत, वाळू इथे पडले आहे, सगळं पडलेलं आहे, पण ते घर झालं का तुमचं? नाही झालं. ते घर बनवायचं असेल, त्या घरात तुम्हाला राहायचं असेल तर त्या एकमेकावर विटा ठेवायला पाहिजे, त्या वाळूचं सिमेंटचं मिक्सर करायला पाहिजे, ते बांधायला पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या घरात राहू शकता. तसंच हे आध्यात्मिक जीवन, तुम्ही काही काही काळ कर्मयोग केला, मग कधी उपासना केली, मग कधी विवेक दाखवला, कधी वैराग्य आपलं थोडं आणलं, हे असं जर थोडं 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 जर केलं, थोडाफार अभ्यास केला, कधी अभ्यास केला नाही, मग अभ्यास म्हणजे मी अध्यात्माचा अभ्यास म्हणतो, कोणी कधी जप केला, कधी जप केला नाही, तर जोपर्यंत हे यांनी काही ते घर होणार नाही. आपलं आध्यात्मिक जीवनाचं घर जे तयार आपण करतो आहोत ते काही तयार होणार नाहीये. ते तयार होण्यासाठी या सगळ्यांचं मिक्सचर लागतं.
आणि या सगळ्या मिक्सचरमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? सिमेंट. म्हणजे ह्या विटाला, वाळूला, या सगळ्यांना घेतलेलं जे सिमेंट आहे, ती आहे भगवंताबद्दलची श्रद्धा, भक्ती, प्रेम. हे सगळं जर मी या भक्तिपूर्वक, प्रेमपूर्वक जर करत असेल, तर हे काही करणं राहतच नाही. जसं आई आपल्यासाठी करते. आई सगळं श्रद्धेनी, भक्तीनी आणि प्रेमाने करते. त्याच्यामुळे तिला खूप काही मी कष्ट करतोय मुलासाठी असं कधीच वाटत नाही. तसंच आपण खूप प्रचंड मोठी साधना करतोय, प्रचंड हे अमानित्वमपासून जे सांगितलंय, प्रचंड आपल्याला काहीतरी करायचं आहे. खूप मोठं माझ्यावर दडपण आहे साधना करायची, म्हणजे असं नाही आहे. एकदा तुमचं जर भगवंतावर प्रेम उत्पन्न झालं, त्या प्रेमापोटी हळूहळू आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. हा, म्हणून शंकराचार्य म्हणतात की इथे 2 गोष्टी आवश्यक आहेत म्हणजे तुमचा रोग जाण्यासाठी. एक, तुम्हाला पथ्य पाळायला पाहिजे आणि औषध पण घ्यायला पाहिजे. मी नुसतंच पथ्य पाळतोय, आता हे यम नियम पाळणं, हे सगळं पाळणं म्हणजे काय? हे पथ्य झालं. पण त्यासोबत जर हे अभ्यास याचा सगळ्याचा हा जर केला नाही, म्हणजे एक तर शास्त्र अभ्यास, पुन्हा हे जीवनात उतरण्यासाठी म्हणूनच साधना, ही जर केली नाही, हे झालं औषध. कारण तुमचं नुसतं पथ्य करून तुमचं भागत नाही. रोग सोडायसाठी म्हणून तुम्हाला औषध पण घेणं भाग पडतं. म्हणजे मला जर ब्लड प्रेशर असेल तर मी मीठ मीठ कमी खावं, हे झालं पथ्य. पण मला औषध घेणं भाग आहे ते स्टेबल राहण्यासाठी. तर हे पथ्य आणि औषध हे दोन्हीही आपण घ्यायला पाहिजे. आणि इथे भगवंत ते म्हणतायत की ह्या एतद ज्ञानम इथे म्हणतात की हे जे ज्ञान आहे, कुठलं ज्ञान? की हे पथ्य आणि औषध हे दोन्हीही आवश्यकता आहे. हेच खरं ज्ञान आहे. आणि बाकी काय म्हणतात ते? बाकी सगळं अज्ञान आहे. की हे जे काही आतापर्यंत मी गुण सांगितलेलं 20-22 जे काही गुणाची मी यादी वाचली तुझ्या समोर, ह्या सगळ्या गुणांची तू प्रॅक्टिस कर, हे पथ्य म्हणून पाळ. आणि त्याचसोबत औषध काय आहे? मयीच अनन्य योगेन अव्यभिचारिण भक्ती. हे औषध झालं की तू माझी भक्ती कर. नुसतंच पथ्य पाळत बसलो, पण करणीय काय आहे? मी नकारात्मक समजलो की हे करू नका, पण सकारात्मक मी काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? तर तू माझी अनन्य योगेनं भक्ती करायला पाहिजे. इथे भगवंत म्हणतात ती जर केली, तर हे सगळं जर असं कॉम्बिनेशन जर असेल, तर त्याला म्हणतो मी ज्ञान. हे मी म्हणत नाही, भगवंत म्हणतात की अशा या तत्वज्ञानाला ते म्हणतात एतद ज्ञानम इति प्रोक्तम, यालाच ज्ञान म्हणायचं. आणि त्याच्यापेक्षा वेगळं जे आहे त्याला आपण अज्ञान म्हणू शकतो. इथे भगवंतांनी हे सगळं सांगितलं की ज्ञान कशाला म्हणायचं आणि अज्ञान कशाला म्हणायचं, आणि हे दोन्हीही कसे आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये, याचं इथे भगवंतांनी सांगितलं. आणि हे गुण आतापर्यंत जे काही आपले बघितले, त्या गुणाची जर आपल्या जीवनामध्ये काय म्हणतात आपण, त्याची आता सध्या आपल्याला ओळख झाली आहे, पण ओळख झाल्यानंतर त्याची जर आपण मित्रता त्याच्याशी करू शकलो, मैत्री जर आपण करू शकलो, तर ते आपल्याला आपला हात धरून हे चांगले गुण आपल्याला पुढे या मार्गावर घेऊन जाऊ शकतात, भगवंताकडे घेऊन जाऊ शकतात. आणि तोच खरा मार्ग आहे हे इथे भगवंत सांगतायत. आता या 12व्या श्लोकानंतर पुन्हा भगवंत त्या मूळ जो सब्जेक्ट आहे की क्षेत्रज्ञ, तो आत्मा ब्रह्म, ते काय आहे त्याबद्दल वर्णन येईल. ते आपण आता पुढे बघू. आता पुढचं मला वाटतं एकदा 1-2 आठवडे कदाचित क्लास होणार नाही, कारण मी पुन्हा बाहेरगावी आहे. तर जसा वेळ मिळेल तसं आपण घेत राहू. तो आता पुढचा सब्जेक्ट वेगळा असल्यामुळेच मी इथे थांबतो आज. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.